प्रेक्षक हो नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या आजच्या विशेष भागामध्ये मी पूजा काटकर आपणा सर्वांचं स्वागत करते. आज राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त आपण सोलापूर विद्यापीठाच्या प्राध्यापिका ममता बोल्ली यांच्याशी साधलेला संवाद आपण पाहणार आहोत. तर जेव्हा आपण संवादाला सुरुवात करतो आहोत तर सर्वप्रथम आज राष्ट्रीय हिंदी दिवस. तर हिंदी दिवस का साजरा केला जातो? सर्वप्रथम मी सर्व दर्शकांना हिंदी दिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि या प्रश्नाकडे आपण वळूयात की हिंदी दिवस का साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 रोजी भारतीय संविधानानं हा निर्णय पारित केला की भारताची राजभाषा म्हणून हिंदीला स्वीकृती देण्यात आली भारतीय संविधानाकडून. आणि म्हणूनच हा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे खरं तर हा निर्णय झाला 1949ला, पण 1953 पासून हिंदी दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जसं की आपल्याला माहिती आहे की खूप जणांचे प्रयत्न त्यावेळेस चालू होते की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं की राष्ट्रभाषा कोणती, राजभाषा कोणती व्हावी. आणि या सगळ्यातून हा निर्णय झाला आणि या निर्णयाचं बऱ्यापैकी भारतातून मोठ्या संख्येनं स्वागत करण्यात आलं. आणि म्हणूनच मग हा दिवस उत्साहानं हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. आजही आपण पाहतो की इतकी वर्ष झाली की फक्त हिंदी भाषिक प्रदेशातच नाही तर हिंदेतर प्रदेश म्हणूयात आपण की महाराष्ट्र असेल किंवा बाकीचा सगळा प्रदेश असेल की इवन दक्षिणेकडे सुद्धा आपण म्हणतो की दक्षिण भारतीयांनी हिंदीला विरोध केला किंवा आजही त्यांनी तेवढी ती स्वीकारलेली नाही आहे. पण खूपसं चित्र बदललेलं आहे. आजसुद्धा राष्ट्रभाषेचा सन्मान म्हणून भारतभरामध्ये 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदीच्या प्रचारार्थ प्रसारार्थ हिंदीचा सन्मान राखण्यार्थ हा दिवस मला वाटतं खूप मोलाची भर टाकतो असं मला वाटतं. मला वाटतं की जगातील 30 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये हिंदी बोलली जाते आणि हेच हिंदीचं महात्म्य आहे. हिंदी भाषेचा उगम कसा झाला आणि पुढे अभिवृद्धी कशी होत गेली? खरं तर प्रश्न एवढाच आहे पण याची व्यापकता प्रचंड आहे. म्हणजे खरं खूप खूप याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलण्यासारखं आहे. पण नक्कीच मला या निमित्तानं हे सांगायला आवडेल की त्याची भाषेचा उगम कसा झाला किंवा त्याचा प्रवास काय आहे. कारण फक्त आपल्याला हिंदी आपली भाषा आहे एवढंच माहिती, पण ती खरं आली कुठून, कशी आणि ती कशी पुढे पुढे येत गेली. हे अगदी सत्य आहे की संस्कृत हीच आपल्या सगळ्या भाषांची जननी आहे आणि तिथूनच खरं तर या सगळ्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे थेट आता आपण जाऊया ते इसवी सन पूर्व 1500 च्या दशकामध्ये, त्या काळामध्ये. तर इसवी सन पूर्व 1500चा जो काळ होता की तिथून ते इसवी सन पूर्व 500 पर्यंतचा जो काळ आहे त्याच्यामध्ये वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत असे दोन प्रकारचे संस्कृत भाषा आपल्याला दिसून येतात. की पहिल्या 500 वर्षांचा काळ हा वैदिक संस्कृत, त्याच्यानंतर ती क्लिष्ट वाटायला लागली, ती योगात्मक अशी भाषा होती त्याच्यामुळे ती बोलायला खूप अवघड जायला लागली. त्याच्यात बदल होत गेले आणि आपण पाहतो की मग लौकिक संस्कृत भाषा आली. कारण त्याच्यामध्ये मग पाणिनींनी त्याच्यामध्ये व्याकरणात बरेच बदल केले, ती थोडीशी सोपी केली की जनभाषा व्हावी या अनुषंगाने प्रयत्न केले गेले. मग इसवी सन पूर्व 500 ते साधारण इसवी सन 1000 म्हणजे साधारण 1500 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की पुन्हा भाषेमध्ये बदल झाले की लौकिक संस्कृत सुद्धा कुठं ना कुठं जड जायला लागलं, ती जनभाषा व्हायला काही समस्या यायला लागल्या. मग त्याच्यामध्ये बदल होत मग आपण पाहतो की पहिल्या 500 वर्षामध्ये मग पाली, मग प्राकृत आणि मग अपभ्रंश आली. पालीमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पाली भाषेमध्ये बौद्ध साहित्य मोठ्या प्रमाणात लिहिलं गेलं. या भाषेमध्ये सुद्धा पुढे परिवर्तन आलं आणि मग प्राकृत भाषा आली. प्राकृत भाषेमध्ये जैन साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला दिसतं. मग प्राकृतचे अनेक, मी म्हणेन की त्याला फाटे फुटत गेले म्हणण्यापेक्षा त्याची वेगवेगळी रूपं मग समोर आली. मग प्राकृत कुठलं तर मग महाराष्ट्री प्राकृत आहे, शौरसेनी प्राकृत आहे, मागधी प्राकृत आहे, अर्धमागधी प्राकृत आहे. तर असे हे जे काही 5 प्राकृत आले यांचा विकास होत गेला आणि याच्यामधून पुढे जाऊन आपण पाहतो की त्याच्यामधून अपभ्रंश भाषा आली. अपभ्रंश मुळात अपभ्रंशचा अर्थच काय तर हिंदीमध्ये त्याला म्हणतात की गिरा हुआ, म्हणजे त्याचा बिघडलेला अर्थ, बिगडी हुई भाषा असं. की म्हणजे प्राकृत सुद्धा ज्यावेळेस लोकांना थोडी कठीण जायला लागली तेव्हा त्याचं भाषेचं परिवर्तन आणखीन होत गेलं आणि अपभ्रंश आली. अपभ्रंशचे पण आपण पाहतो की त्याचे परत 7 वेगवेगळी रूपं आपल्याला दिसतात की म्हणजे महाराष्ट्री, मागधी, अर्धमागधी, शौरसेनी याबरोबर मग खस, ब्राचड, अपभ्रंश हे सुद्धा आलेले आपल्याला दिसतात. आणि यापैकी शौरसेनी अपभ्रंशमधून जसं महाराष्ट्री अपभ्रंशमधून मराठी आली त्याचप्रमाणे शौरसेनी अपभ्रंशमधून आपण पाहतो की हिंदी भाषा आली. आणि हिंदी आली म्हणजे तरी आता जी आपण हिंदी बोलतो त्या रूपात ती आली आहे का तर नक्कीच नाही.
मग ती असणारी हिंदी भाषा ही खूपशी म्हणजे आज सुद्धा आपण पाहतो की संस्कृत प्रचूर त्यामधले बरेचसे शब्द आहेत. दक्षिणेकडच्या भाषांवरती सुद्धा संस्कृतचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. तसंच हिंदीमध्ये सुद्धा होता. आणि ती जी भाषा आहे ती पण खूप म्हणजे आज आपण जर ती हिंदी ऐकू तर कदाचित आपल्याला ती कळणारच नाही. जर आपण ते साहित्य जर वाचायला जाऊ तर असं वाटेल की आपण काय वाचतोय, याला हिंदीच म्हणायचं का आपण. इतकी ती त्यावेळेसची सुद्धा ती कठीण भाषा आहे. पण त्यातल्या त्यात ती त्यावेळेस ती सोपी भाषा सगळ्यांना वाटत होती. मग अपभ्रंश भाषा आली, अपभ्रंश हिंदी. आणि मग त्या हिंदीचे आपण पाहतो की एक हिंदी भाषा पण त्याच्या 5 विभाषा आणि त्याच्या 18 बोली आपल्या समोर आल्या. 5 विभाषामध्ये पूर्वी हिंदी, पश्चिमी हिंदी, राजस्थानी हिंदी अशा सगळ्या. म्हणजे आज तुम्ही म्हणाल की मारवाडी भाषा कुठली आहे किंवा बिहारी भाषा कुठली आहे, मेवाती कुठली आहे, भोजपुरी काय आहे, तर या हिंदीच्याच सगळ्या बोली भाषा आहेत. या 18 बोली भाषा आहेत. आणि या 18 बोली भाषांमध्ये सुद्धा मला सांगायला आवडेल की खडी बोली ही एक त्यामधली मुख्य बोली आहे. म्हणजे इतक्या सगळ्या की तो जर आपण जर काळ पाहिला सगळा याचा हा सगळा प्रवास त्याचा, तर खडी बोली आज आपण जी बोलतोय हिंदी जी तुम्ही ऐकताय, म्हणजे आपण जे आता सिरियल मालिका पाहतो, रामायण महाभारत सारखे असतील किंवा आपण जे पुस्तकं वाचतो, ती सगळी खडी बोली. पण त्याच्यापूर्वी ब्रज बोली, ब्रजभाषाही तुम्ही ऐकून असालच, आपण सगळे ऐकून आहोत. तर ब्रजभाषेमधूनच काव्यनिर्मिती होत होती. पण पुढे पुढे जसे जसे भाषा अभ्यासक आले त्या सगळ्यांनी मग या कुठं ना कुठं निर्णय घ्यावा लागतो. जसं की भारताबाबतीत राजभाषा हिंदी व्हावी, की अनेक भाषांमधून एका भाषेला निवडणं गरजेचं होतं. तशा या 18 बोलींपैकी कुठली एक भाषा आपण मानायची की मग त्या ह्याच्यातून म्हणजे की कसं की मला वाटतं दर्शकांसाठी अजून सरळ सोपं सांगायचं झालं तर आज आपण सोलापुरी आपली मराठी आहे, विदर्भाकडची मराठी आहे, खानदेशी मराठी आहे, पुणेरी मराठीला एक वेगळाच दर्जा आपण सगळ्यांनी दिलेला आहे. तर या कशा वेगवेगळ्या बोली आहेत. त्यापैकी एक मराठी बोली आपण मानतो की हा ही शुद्ध बोली किंवा ही शुद्ध मराठी आहेत, त्या सगळ्या मराठीच. त्याप्रमाणे या सगळ्या ज्या वेगवेगळ्या हिंदी आहेत, बोली आहेत, त्यापैकी खडी बोलीला जे आहे की खास करून जी दिल्ली भागामध्ये बोलली जायची, या बोलीला परिष्कृत किंवा मानक भाषा मानलं गेलं आणि त्या बोलीला सन्मान मिळाला की ही बोली ही सर्वात शुद्ध हिंदी असेल. आणि आज जी आपण राजभाषा म्हणतो ती राजभाषा म्हणजेच ती खडी बोली आहे आणि त्याची देवनागरी लिपी ही आहे. तर असा हा साधारण मी म्हणेन की खूप मोठा पट हा सगळा हिंदीचा आहे. आणि आज जी हिंदी आहे ती आपली या रूपामध्ये आपल्या आता ती समोर आहे. नक्कीच. खरं तर हिंदी भाषेचा उगम म्हणूयात किंवा तिची अभिवृद्धी म्हणूयात, सांगायला वेळ जरी कमी असला तरी अगदी खूप सुंदर शब्दांमध्ये आपल्याला ममता मॅडमनी सांगितलेलं आहे. असं म्हटलं जातं की हिंदी ही जगातली सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मग या भाषेचं नेमकं सौंदर्य काय आहे की ही सगळ्यांना इतकी मनाला भावते किंवा मोहिनी ठरली आहे? जगामध्ये जर विचार केला आपण तर 3ऱ्या स्थानावरती आज हिंदी आहे. की इंग्रजी ही पहिल्या स्थानावरती आहे, चायनीज आहे आणि हिंदी ही 3ऱ्या स्थानावरती आहे. म्हणजे इतक्या देशांमध्ये इतक्या म्हणजे आज असं म्हणतात की 6,500पेक्षा सुद्धा जास्त भाषा आहेत आणि त्याच्या बोली तर म्हणजे किती असतील, पण या सगळ्यामध्ये हिंदी आज 3ऱ्या स्थानावरती आहे. तर हे वाक्यच मला वाटतं सिद्ध करतं की हिंदी किती सगळ्यांना प्रिय आहे किंवा आपलीशी वाटते. त्याची सौंदर्य स्थळं तशी सांगायची गेली तर भरपूर आहेत. आणि मी म्हणेन की याच्यामध्ये भाषा अभ्यासकांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. की आज आपण जी हिंदी बोलतो की सोलापुरातली जरी आपण हिंदी विचार केला तर तू क्यों नहीं आई, कहाँ पे गई थी, हे. पण मला मुळात असं म्हणायचंय की जर तुम्ही मुळात हिंदी जर पाहिली तर आप करून बोलणार ही भाषा आहे की ती तुम्हाला खूप आदर देते. म्हणजे जर तुम्ही मूळ हिंदी भाषिकांची कधी हिंदी ऐकली तर आपल्या लक्षात येतं की ते एवढ्याशा लहान मुलाला सुद्धा आप आइये बेटा, आप बैठिये बेटा. म्हणजे हा जो आदर आहे त्याच्यातला जो गोडवा आहे की त्याच्यामधले काही शब्द आहेत की म्हणजे खूप जणांनी हिंदी पुस्तकांचं वाचन असेल नसेल पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण नक्कीच महाभारत रामायण पाहतो. मी पुन्हा तिकडे येते कारण हिंदीचा आपला संपर्क या माध्यमातून तरी प्युअर हिंदीशी काय म्हणूयात आपण की अगदी शुद्ध हिंदीशी आलेला आहे. की त्याच्यातले जर आपण काही शब्द ऐकले तर वाटतं की वा काय शब्दकोश याचा किंवा काय शब्द सामर्थ्य आहे हिंदीचं, केवढ्या सुंदर लाघवी शब्दकळा आहे याची. आणि पुन्हा मी म्हणेन की ती आपलीशी वाटते याचं कारण खूपसं मग साहित्यिकांना त्याचं गेलेलं आहे, खूपशा कवींना गेलेलं आहे. आपण
थोड्याफार प्रमाणामध्ये हिंदी चित्रपटांना सुद्धा याचं काय म्हणूयात आपण श्रेय दिलं पाहिजे असं मला नक्की वाटतं. कारण यामुळे सुद्धा की आज मगाशी जसा आपण उल्लेख केला की दक्षिण भारतीय हिंदीचे विरोधक आहेत आपण म्हणतो, पण तिथं सुद्धा जेव्हा शोले लागला किंवा बाकीचे हिंदी चित्रपट लागले तेव्हा त्यांनी म्हणजे त्या चित्रपटांवरती उड्या टाकलेल्या आहेत की त्यांना ते सगळे हिंदी डायलॉग पाठ आहेत. तिथं कुठेही आपल्याला असं दिसत नाही की त्यांनी हिंदीचा मग द्वेष केलेला आहे, की कुठं ना कुठं ही हिंदी वेगवेगळ्या माध्यमातून आपलं स्थान बनवत गेलेली आहे. आपलं वर्चस्व किंवा आपली मधुरता जी आहे ती तिनं दरवेळी सिद्ध केलेली आहे. की मग हालावाद मधून हरिवंशराय बच्चन मधुशाला घेऊन आले किंवा वेगवेगळ्या कवींनी ज्या सुंदर सुंदर रचना आणल्या याच्यामध्ये, इवन जे वेगवेगळे प्रयोग याच्यामध्ये केले गेले. म्हणजे हा प्रवास काही आज हिंदी आपली वाटते असं नाही, हा प्रवास खूप कालावधीपासूनचा चालत आलेला आहे. म्हणजे आपण हिंदी साहित्याचा जर इतिहासच जर पुन्हा पाहायचा ठरला तर राष्ट्रभक्ती मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषेतून व्यक्त करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून सुद्धा हिंदी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. मग वेगवेगळे प्रयोग की आत्ता जे काही वाटतंय त्या गोष्टीला जाऊन भिडणं असेल, आपल्या काय म्हणूयात आपण की छोट्या छोट्या अनुभवांना व्यक्त करण्याचं सामर्थ्य असेल, की हिंदीतले जे साहित्य प्रकार आहेत, अर्थात मराठीमध्ये ते समृद्ध आहेत, इतर भाषांमध्ये सुद्धा ते तितके समृद्ध आहेत, पण खूप जास्त बोलली जाणारी ही भाषा असल्यामुळे हे साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे हिंदी विषयी कुठं ना कुठं ओढ जी आहे ती प्रत्येकाची निर्माण झालेली आहे आणि हिंदी आपलीशी त्या प्रत्येकाला वाटली आहे असं मला वाटतं. असं म्हणतात की एखाद्या भाषेचा विकास होतो किंवा त्याची अभिवृद्धी जी होते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान असतं ते साहित्यिकांचं असतं. तर हिंदीच्या साहित्याविषयी बोलताना कोणत्या साहित्यिकांचं योगदान मला वाटतं की हिंदी भाषेच्या अभिवृद्धीसाठी लाभलं? पुन्हा नक्कीच की असं एखाद दुसऱ्या साहित्यिकाचं नाव घेणं मला वाटतं तो गुन्हाच ठरेल, कारण याच्यावरती काम खूप मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी केलेलं आहे. म्हणजे किती मोठ्या मनाचे त्यावेळेस साहित्यिक होते असंही मला वाटतं. की साहित्यिकांचं योगदानच बोलायचं झालं तर जसं मी म्हटलं की हिंदी साहित्याचा इतिहास पाहिला तर आदिकालीन जे साहित्य होतं, आदी काळातलं साहित्य म्हणजे तो काळ 1075 ते 1350 पर्यंतचा मानला जातो. तर त्या काळामध्ये रासू साहित्य होतं जे एका काव्यामध्ये, एक तर तेव्हा फक्त काव्य निर्मितीच होती, त्यावेळेस पद्य होतं फक्त, गद्य नव्हतंच. गद्य हे आधुनिक काळामध्ये आपण पाहतोय, साधारण 1700च्या किंवा 1900च्या दरम्यान वगैरे गद्य साहित्य आलंय. पण मी म्हणेन की काय प्रतिभा होती त्या काळच्या कवींची, की एक रासो साहित्य की पृथ्वीराज रासो जरी आपण घेतलं, त्याच्याविषयी आपण खूप ऐकून आहोत की त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 हजार प्रकारचे छंद आहेत फक्त. की काय प्रतिभा असेल त्या माणसांची की एवढे छंद, एवढे अलंकार, यांचे इतकी भरमार त्याच्यामध्ये होती की इतकी प्रतिभाशाली कवी त्या काळचे होते. आणि मग तेच आपण पुढे पाहतो की ते साहित्यिक मग ती ज्यावेळेस गद्यामध्ये आली त्यावेळेस मग त्याला असं म्हणतात की भारतेंदू युग आणि द्विवेदी युग हे खूप हिंदीमधले प्रसिद्ध युग किंवा या माणसांनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे काय म्हणत, हे विद्वान खूप मोठी माणसं ही होऊन गेली आहेत की यांनी गद्य साहित्याची तर निर्मिती केली, पण त्याचबरोबर त्यांनी उत्तम साहित्याचा अनुवाद सुद्धा त्या काळात केला. की फक्त मौलिक साहित्याची निर्मिती नाही तर उत्तम साहित्य हिंदीत यावं यासाठी त्यांचं हे योगदान खूप मोठं. की त्या काळामध्ये संस्कृत नाटकं होती, हिंदीत नाटकच नव्हती, तर त्यांनी मग ती मौलिक स्वतःचे स्वतंत्र नाटकं सुद्धा लिहिली आणि याचबरोबर त्यांनी अनेक नाटकांचा अनुवाद सुद्धा, उत्तम उत्तम नाटकांचा अनुवाद सुद्धा त्यांनी केला. म्हणजे डॉक्टर द्विवेदींनी सरस्वती नावाची पत्रिका हिंदीमध्ये म्हणजे आपण ज्याला मासिक म्हणतो, की त्या काळामध्ये सरस्वती नावाची पत्रिका 1900च्या दशकात आली. तेव्हा त्यांनी अनेक साहित्यिकांना प्रोत्साहित केलं की तुम्ही लिहा या पत्रिकेमध्ये. आणि त्यावेळेची जी हिंदी होती 1900च्या शतकात सुद्धा त्याच्यामध्ये ब्रज, मग कोणी अवधीमध्ये लिहित होतं, कोणी त्याच्या वेगवेगळ्या बोलींमध्ये लिहित होतं, कोणाची पंचमेल खिचडी म्हणजे ज्याला आपण कबीरांची भाषा आपण पंचमेल खिचडी म्हणतो, की त्याच्यामध्ये 4-5 बोली एकत्र आहेत. की त्यावेळेस अशी परिष्कृत अशी झालेली भाषा नव्हती. तर या मोठ्या संपादकांनी म्हणजे संपादकापासून सुद्धा लेखकांनी दिलं आणि आपण ते छापलं असं न करता त्यांनी त्या लेखनावरती संस्कार त्यांनी केलेले आहेत.
नाव त्या मोठ्या मोठ्या लेखकांचंच, की पुढे जाऊन ते खूप मोठे लेखक आणि कवी आज आपल्या भारतातले आहेत, हिंदी भाषेतले. पण त्यांनी त्या भाषेवरती संस्कार केले, व्याकरणाच्या दृष्टीनं, वाक्यरचनेच्या दृष्टीनं, शब्दाच्या दृष्टीनं तो कसा अजून शुद्ध प्रकारे वाचकांपुढे ठेवता येईल, एक भाषिक समृद्धता कशी आणता येईल, यासाठी त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केले. आणि त्याचा आपण पुढे पाहतो की खूप छान त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येतो. मला वाटतं मी थोडी पुढे आले, पण याचंच जर समजा साहित्यिकांचं योगदान म्हटलं तरी एका दृष्टीने संत साहित्याचं योगदानाचा सुद्धा मला वाटतं इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. की भाषा ही बोलण्यानं, ऐकण्यानं ती वाढते, ती समृद्ध होते. मग जी काही खूप जास्त आज सुद्धा म्हणजे इतकी शतकं होऊन सुद्धा जी आपल्या कानावरती रुळतात ते मग कबीर आहे, ते मीराबाई आहेत, सूरदासांच्या रचना आहेत, तुलसीदासांच्या रचना आहेत, की या ज्या सगळ्या रचना आहेत यांनी एक साहित्य म्हणून देखील, एक मानवतेचं मूल्य म्हणून देखील आणि एक भाषा म्हणून देखील या सगळ्या अँगलनी त्यांनी इतकं मोठं योगदान या सगळ्यामध्ये दिलेलं आहे की त्या काळच्या सामाजिक परिस्थितीवरती सुद्धा त्यांनी प्रहार केलेला आहे. की आज सुद्धा कबीराचा प्रत्येक दोहा हा आज सुद्धा योग्य आहे की काय असं वाटून जातं. उदाहरणच द्यायचं झालं, मी फक्त यासाठी थोडंसं सांगते की ते गेलं साहित्य, ते तेव्हाच होतं असं नाहीये, ते अगदी बरोबर. की आज सुद्धा त्याची प्रासंगिकता जी आम्ही हिंदीत म्हणतो की ते आज सुद्धा तितकंच घट्ट आहे. की जसं ते म्हणतात की पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड, याके तो चाकी भली पीस खात संसार. की जर दगडालाच पूजायचं असेल, त्याचीच पूजा करायची असेल तर मी मग पहाडाची पूजा करेन, मी पर्वताची पूजा करेन. मग याच्यापेक्षा तर घरचं जे आपलं जात आहे त्याची का नाही पूजा करायची? निदान त्याच्यातून जे दळण येतंय, जे काही दळून पीठ मिळतंय ते खाऊन माणूस जगतोय तरी. ते त्यांचं असेल किंवा ईश्वराला ते मानत नव्हते, पण ते निर्गुण ईश्वराला मानत होते की ज्याचे रंगरूप नाही, जो प्रत्येक माणसात ईश्वर बसतो त्याला ते मानत होते. की आजही मला वाटतं की जेवढी काही अंधश्रद्धा वाढत चालली त्याच्यामध्ये हे त्यांचे दोहे खूप मोठं काम करतात. कबीर म्हणतात की कस्तुरी कुंडली बसे मृग ढूंढे बनमाही, ऐसे घटी घटी राम है दुनिया देखे नाही. म्हणजे कस्तुरी ही त्या हरणाच्या बेंबीतच असते, पण तो त्याला पूर्ण वनामध्ये, जंगलामध्ये शोधत हिंडतो. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की ते त्याच्यातच आहे आणि ते सोडून तो सगळं गाव हुडकत बसतो. म्हणजेच त्याचप्रमाणे की जसा घटी घटी प्रत्येक शरीरात ईश्वर बसतो, आपण त्याला सोडून त्याला बाहेरच हुडकत राहतो. की हे ज्या पद्धतीचं साहित्य आहे, हे साहित्य आज नाही, पुढच्या 100 वर्षात सुद्धा मला वाटतं की ते मागचं ठरणार नाही. त्याही याच्यामध्ये ते तितकंच ठरेल. मग आधुनिक साहित्यापर्यंत जर आपण आलो तर या साहित्यिकांचं खूप मोठं योगदान या अर्थाने म्हणेन की यांनी खूप नवनवीन विषय हाताळले, नवनवीन प्रयोग साहित्याच्या माध्यमातून केले. की सांगायला मला आवडेल की प्रत्येक समाजाच्या प्रत्येक अंगाला हिंदी साहित्यामधून स्पर्श केला गेलाय. मग ते दलित साहित्य असो, ते स्त्रीवादी साहित्य असो, किंवा जसं मी हालावाद म्हटलं की तो एक वेगळाच प्रकार असेल, किंवा मुळात साहित्यामध्येच 4 प्रकार असे दिसून येतात हिंदी साहित्यात की छायावाद, प्रगतीवाद, प्रयोगवाद, नई कविता. छायावादमध्ये आपण पाहतो की साहित्यिकांनी माणूस आणि प्रकृती म्हणजे निसर्ग यांच्याविषयीचे सूक्ष्म कंगोरे त्यांनी निवडले. पुढे जाऊन प्रगतीवाद म्हणजे आपण प्रगती म्हणजे पुढे जाणं म्हणतो, पण हिंदीतला प्रगतीवाद हा साम्यवादाशी, हा मार्क्सवादाशी निगडित आहे की त्या समानतेविषयी बोलणारं हे सगळं साहित्य आहे. मग प्रयोगवादामध्ये खूप पुढे गेलेले विचार त्याच्यामध्ये आले की मग जो काही आपल्या परकीयांचा प्रभाव असेल आपल्यावरती, पाश्चात्य संस्कृतीचा असेल, त्याच्यावरती सुद्धा वेगळ्या अँगलनी लिहिणारा प्रयोगवाद आहे. नई कविता ही त्याच्याही पुढे जाऊन मत मांडणारी आहे. तर हे जे साहित्यिकांचं योगदान जे आहे की त्याच्यापैकी फक्त मला सांगायला एक आवडेल की नई कवितेमधलेच सुदामा पांडे म्हणजे धुमिल यांची अगदी एक छोटीशी कविता सांगू का? आवडेल का सगळ्यांना? म्हणजे या अँगलनी फक्त मांडायला आवडेल की साहित्यिकांचं योगदान, आता पूजा मॅडम जसं म्हणाल्या की किती प्रभावी असतं त्यांचं बोलणं, आणि म्हणून मग एखादा साहित्यिक आणि त्याच्या अँगलनी ते साहित्य कसं मनात ठसत जातं आणि ती भाषा कशी आपल्यामध्ये रुजत जाते. की त्यांची संसद से सड़क तक या याच्यातली एक कविता आहे. ते म्हणतात की एक आदमी है जो रोटी बेलता है, एक आदमी है जो रोटी बेलता है, एक आदमी है जो रोटी खाता है, एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है न खाता है, वो रोटी से खेलता है. मैं पूछता हूँ वो तीसरा आदमी कौन है, मैं पूछता हूँ वो तीसरा आदमी कौन है, मेरे देश की संसद मौन है.
इथं ती कविता संपते. आणि मला वाटतं या 4-5 ओळीमध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे ते प्रचंड आहे, की ते त्या काळात नाही तर ते या काळात सुद्धा आहे, की एक कष्टकरी वर्ग असतो, त्याच्यावरती एक फायदा घेणारा एक वर्ग असतो आणि या सगळ्यांना एका वेगळ्या स्वार्थापोटी खेळवणारा, त्यांच्याशी एका काय म्हणूयात आपण शोषण करणारा एक वर्ग असतो आणि त्याच्याविषयी आपण कधी आवाज उठवू शकत नाही किंवा आपल्या आवाजाने त्याच्यात काही बदल होत नाही. ही आपल्या एक नागरिकांची, प्रत्येक नागरिकाची एक टीस आहे. टीस म्हणजे एक आपल्या एक दुखरी रग आहे ती, की या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे याच्यावरती आपण जर लिहायला गेलो तर 10 पानं लिहू. आज आपण पाहतो की ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातला सर्वोच्च सन्मान म्हणतात आपण म्हणतो आणि असे 10 ज्ञानपीठ पुरस्कार हे हिंदीला मिळालेले आहेत. तर ही खूप मोठी गौरवची बात आहे आपल्यासाठी, की खूप मोठा आनंदाचा हे आहे की राष्ट्रभाषेतून जे साहित्य लिहिलं जातं त्याला आज 10 ज्ञानपीठ पुरस्कार असणं, की आता रिसेंट जो मिळाला 2018 साली तो कृष्णा सोबतींना मिळालेला आहे. म्हणजे परत आपण साहित्याविषयीच बोलू की कृष्णा सोबती यांनी किती साधारण मला वाटतं 1930-40च्या दरम्यानची त्यांची कादंबरी आहे मित्रो मर्जानी. ती तुम्ही ऐकाल तर आपण म्हणजे वाचू तर आपण उडून जाऊ, की त्या काळामध्ये एका स्त्रीला इतकं बोल्डली त्यांनी प्रेझेंट केले की तिच्या मनाचे कंगोरे, तिचे विचार त्यांनी असे मांडलेत ना की आपण विचार करायला लागू की हे आजही बोलणं कठीण आहे आणि त्यांनी त्या काळामध्ये ते लिहून ठेवले. म्हणजे किती पुढारलेले विचार किंवा एखादे मनुष्याचे आतले पापुद्रे जे आहे ते उलगडत जाऊन ते आतलं मांडणं जे आहे की हे कधीही मग समाजाला भिडतं, आवडतं, आपलंच प्रतिनिधित्व करणारं ते साहित्य वाटायला लागतं. तेव्हा त्या साहित्यिकांचं योगदान हे खऱ्या अर्थानं त्या भाषा प्रचारामध्ये किंवा त्याच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान देतं असं मी म्हणेन. आपण मॅडमांकडून हिंदीविषयी सखोल मार्गदर्शन तर घेतोच आहोत, पण याबरोबर मी असं म्हणेन की जेव्हा आपण आधुनिक हिंदीबद्दल बोलतो तर आजच्या काळामध्ये आपण जेव्हा एकमेकांशी वेगवेगळ्या राज्यातून येतो तर तिथली लोकभाषा, बोलीभाषा आपल्याला येत नाही. तर यावेळी आपल्या एकमेकांमध्ये संवादाचं माध्यम जे ठरतंय तर ते हिंदी आहे. तर नक्कीच आजच्या काळामध्ये हिंदी येणं कितपत महत्वाचं आहे किंवा आधुनिक हिंदी किंवा आधुनिक काळामध्ये आजच्या युवकांना हिंदी का आलीच पाहिजे? का आलीच पाहिजे तर मी म्हणेन की आपण नागरिक कुठल्या देशाचे आहोत तर आपण भारताचे आहोत आणि भारतानं राष्ट्रभाषा म्हणून ज्या भाषेचा सन्मान केलेला आहे तर आपणही त्या भाषेचा सन्मान करायला हवा. की जसं की आपलं राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा जसा आपण सन्मान राखतो तसंच आपल्या राष्ट्रभाषेचा सुद्धा सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मला असं वाटतं की हिंदी आली पाहिजे. मग एकदा तुम्हाला हिंदीची गोडी लागली की ती सुटणार नाही, की नक्कीच तुम्ही त्या हिंदीच्या प्रवाहामध्ये कसे वाहत जाल किंवा वाहत जाल पुढे हे तुम्ही नाही ओळखू शकणार, की इतकी ती मधुर भाषा की ती तुम्हाला लगेच आपलंसं करते. पण नक्कीच की आज आपण पाहतो की त्याचं एक वेगवेगळं रूप सुद्धा दिसायला लागलेलं आहे किंवा इंग्रजी भाषेचा पगडा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, की असं असताना हिंदीच का, इंग्रजीने पण आमचं काम भागतंय. पण आजही आपण पाहतो की साक्षरतेचं प्रमाण आपल्याकडे खूप खूप वाढलेलं आहे. असं नाही, वाढतंय पण ते इतकंही वाढलेलं नाही की जर समजा एखाद्या तळागाळातल्या किंवा एखाद्या गावातल्या मुलाशी जर तुम्हाला संपर्क साधायचा झाला तर 100% आपण खात्री नाही देऊ शकत की इंग्रजीत संवाद होईल, पण तो हिंदीतून नक्की होईल. आणि मला वाटतं भाषेपेक्षा त्या भावना पोहोचणं, आपलं साध्य होणं ती गोष्ट हे महत्वाचं आहे. आणि या अँगलनी हिंदी तुम्हाला कधीही मदत करते, कारण ती साधी सोपी आहे, देवनागरी तिची लिपी आहे. ती बऱ्याच भाषांना, मग तिकडं ती गुजराती असो, इकडं मराठी असो किंवा त्याच्यामधले जे संस्कृत प्रचूर शब्द आहेत हे जवळजवळ प्रत्येक भारतीयांना कुठं ना कुठं त्याचं साधर्म्य त्यांना दिसलेलं असतं आपल्या भाषेशी. त्यामुळे ती बोलायला तशी खरं तर अवघड नाही आहे, ती साधी सोपीच आहे. भाषेचा प्रवाहात जर आपण पाहिला तर याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत त्यांचा समावेश, त्या शब्दांचा समावेश झालेला दिसतो. की हवा हा शब्द फारसी आहे, पण तो आज किती आपला असा झालेला आहे की आज कोणी आपण म्हटलं की हवा तुमचा शब्द नाही आहे, या भाषेतला नाही, तर आपण विश्वास पण नाही ठेवणार. या पद्धतीने अनेक इंग्रजी शब्द हिंदीनं अवलंबले आहेत, अनेक हिंदीतले शब्दही तसेच म्हणजे हिंदीत इंग्रजीत गेलेले, की लड्डू असेल किंवा रोटी असेल, की हे शब्द खूपसे त्याच्यामध्ये पण गेलेले आहेत. इंग्रजी अंक जे आहेत ते हिंदीनं मोठ्या मनाने स्वीकारलेले आहेत, की जे काही नवीन बदल आहेत ते कधीच हिंदी अशी अडून राहिलेली नाहीये की नाही मी घेणार नाही. ते
ते म्हणते अच्छा ठीक आहे, समाज बदलतोय का, प्रवाह बदलतोय का, हे नवीन गोष्टी आहेत का, मी घेते यांना, मी यांना आतमध्ये घेते. त्याच्यामुळे ही भाषा मरण्यापेक्षा किंवा मी म्हणेन की भाषा आपली थोडी थोडी कात टाकते आणि नवीन रूपामध्ये ती समोर येते. आणि जर तुम्ही अडून राहिलात की नाही ही भाषा अशीच, तर मग त्याला खूप जे वेगळे फाटे फुटत जातील तिथं ती भाषा मागे पडत जाईल. आणि अशाच पद्धतीतून आल्यामुळेच एक एक भाषा मागे सरत गेली आणि एक एक नवीन भाषा येत गेली. आणि ही प्रक्रिया अनादी कालाची सगळी ही प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे या गोष्टी होत जाणार. तरी त्यातल्या त्यात जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण, मला वाटतं की त्यासाठी प्रयत्न करावेत की उत्तम हिंदी आपण जेवढी छान बोलू तितके बोलताना सुद्धा आपल्याला मजा येईल, ऐकतानाही आपल्याला ती भाषा खूप मधुर आणि छान वाटते. आणि एक भाषिक समृद्धता आपल्यातली राखण्यासाठी म्हणून सुद्धा हिंदीमध्ये बोलावं. बऱ्याचदा हे सुद्धा कारण आहे की इंग्रजीचा एक तर अभिमान वाटतो म्हणूनही आम्ही इंग्रजी शब्द वापरतो. आणि दुसरी गोष्ट अशी असते की हिंदी आपलं काय म्हणूयात थोडंसं धेडगुजरी असतं, प्रॉपर शब्द आपल्याला माहीत नसतो. की आता लगेच मी म्हटलं की प्रॉपर शब्द की जसा की त्याचा जो मूळ शब्द आहे किंवा शब्दकोश आपला कुठे ना कुठे तोडका असतो, थोडासा कमी पडतो. त्याच्यामुळे आपण जे आता लक्षात येतं शब्द ते घालून बोलतो. तर या अँगलने सुद्धा आपण थोडासा विचार केला तर नक्की आपल्याला ते शब्द सापडतात आणि ते शब्द वापरून आपण बोलू तर आपलंच भाषिक सौंदर्य आपण नाही वाढवणार किंवा आपण त्या गोष्टीचा सन्मान आपण नाही करणार तर कोण करणार. त्याच्यामुळेही माझं असं मत आहे की आपण हिंदीतून बोलावं जेव्हा त्याची गरज असते. अर्थात हिंदीतून बोलावं म्हणजे आपण आपल्या राज्यभाषेचा सन्मान राखत जेव्हा अशी वेळ येते तेव्हा हिंदीचा पर्याय कधीही आपण निवडावा असं मला वाटतं. मॅडम इतकं सुंदर मार्गदर्शन आपल्याला करतायत की प्रत्येक जण मला वाटतं हिंदीच्या प्रेमात पडलं असेल. तर या हिंदीमध्ये आपलं करिअर करू इच्छिणाऱ्यांना किंवा ज्यांना हिंदी साहित्याचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आज हिंदीमध्ये काय संधी आहेत? नक्कीच आज ज्या गोष्टी बऱ्याच बदलत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये हे अगदी दिसून येते की हिंदीसाठी आता चांगले दिवस येत आहेत. बदलणारी शिक्षण पद्धती की ज्याच्यावरती आता सध्या भरपूर चर्चा या दरम्यान सुरू आहे की जी काही इतक्या वर्षानंतर शिक्षण पद्धतीमध्ये बदल आलेले आहेत, या माध्यमातून सुद्धा मी म्हणेन की भाषेला खूप चांगली संधी आहे. हिंदीलाच नाही बाकीच्या भाषा नाही आहे आणि त्यातून हिंदीला तर मुख्यत्वे आहेच कारण ती आपली राष्ट्रभाषा आपली राजभाषा आहे. आणि हिंदीमधल्या संधी अशा आहेत की केंद्रीय ज्या काही सगळ्या घडामोडी आहेत या सगळ्या हिंदीतून आज आपण पाहतोय. त्याच्यामुळे हिंदीला खूप प्रोत्साहन मिळते वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या अनुषंगाने. त्याच्यामुळे हिंदीतल्या संधी तर अनेक अनुवादक म्हणून म्हणजे आता नुकत्याच पदभरती आली होती. 2500च्या वर अनुवादकांच्या जागा होत्या भारतभरामध्ये. 2500 म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. आणि बरं त्याचा जर आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा जरी आपण विचार केला तर साधारण 40,000 ते 1.5 लाखापर्यंत त्याचे जे आहे की मानधनाचे हे होतं की त्याच्यामुळे मोठा चांगल्या पद्धतीनं पैसाही त्याच्यातून मिळतोय. पद तुमचं खूप मोठं आहे. मग रेल्वेमध्ये आपण पाहू की हिंदी भाषा अधिकारी आहे. बँकेत सुद्धा आपण पाहतो की राष्ट्रभाषा अधिकारीचं पद आहे. किंवा हिंदीतून आपण आता पाहतो की आज इतक्या कंपनी भारतामध्ये येतात की जागतिकीकरण जेव्हापासून झालं की सगळं खुलं झालं मार्केट तेव्हापासून इतक्या भारताबाहेरच्या कंपनी येत आहेत तर त्यांना इंग्रजीमध्ये इथं ऍड करून म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जाहिराती करून चालणारं नाहीये, त्यांना आपल्या भाषेत त्यांची जाहिरात करायची. मग याच्यासाठी आपण पाहतो की आज ॲडव्हर्टाइजमेंटचं फील्ड जे आहे की जाहिरात क्षेत्र जे आहे ते इतकं प्रचंड विस्तारलेलं आहे. आणि अशा क्षेत्रामध्ये की हिंदीतून त्या गोष्टी मांडण्यासाठी कॉपीरायटर नावाचं जे काही पद आहे की याच्या अँगलने तुम्हाला लेखनासाठी खूप वाव आहे आणि तिथं भरपूर तुम्हाला संधी आहे. अनुवादक म्हणून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःला म्हणजे स्थिर स्थावर करू शकता. केवळ फक्त त्या पदभरतीच्या याच्याने नाही, तुम्ही फ्रीलान्स जरी असाल की तुम्ही मुक्तपणे जरी अनुवादक म्हणून जरी असाल तरी तुम्हाला काम पुष्कळ मिळतं. म्हणजे की शब्दाला सुद्धा पैसे की इतक्या शब्दांचं लेखन असेल तर एवढं मानधन इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत. याच्यामधून तुम्हाला बाहेरच्या देशांमध्ये जायला खूप मोठ्या संधी आहेत की आज अनेक देशांमध्ये जसं तुम्ही म्हणालात की बाहेरच्या अनेक देशांमध्ये आज हिंदी शिकवली जाते तर तिथं हिंदी अभ्यासकांना स्कॉलरशिप देऊन सुद्धा ते बोलवतात की तिथं शिकवण्यासाठी करण्यासाठी. तर या माध्यमातून सुद्धा तुम्ही जाऊ शकता अनुवादक म्हणून भाषा अभ्यासक म्हणून. त्याचबरोबर आता आणखीन संधी दिसतील शिक्षण म्हणजे शिकवण्याच्या क्षेत्रात सुद्धा की फक्त एक हिंदी प्राध्यापक एवढंच फक्त नाही तर आजच्या नवीन शिक्षण पद्धतीनुसार की जर तुमचा मेजर आणि मायनर असे 2 प्रकार होणार आहेत की मेजरमध्ये तुमचा फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल आणि मायनरला तुम्हाला मराठी हिंदी शिकायचे तरी तुम्हाला आता ते खुलं होणार आहे.
तर या माध्यमातून सुद्धा तुम्ही आता भाषेकडे येऊ शकताय. तर या अँगलने सुद्धा तुम्हाला एक शिक्षक म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये घेता येईल. मग रेडिओ जॉकी सारखं क्षेत्र असेल, चित्रपटामध्ये क्षेत्र असेल, निवेदक म्हणून असेल, व्हॉइस ओव्हरसाठी फक्त असेल, की या अशी अनेक मी म्हणेन की दरवाजे आता खुले झालेले आहेत आणि अजून मोठ्या प्रमाणामध्ये खुले होत जाताना आपण पुढच्या काळामध्ये ते पाहणार आहोत. त्यामुळे खूप मोठ्या संधी आहेत की असं समजू नये की भाषा म्हणजे काय, पण नक्की जितक्या भाषांचं ज्ञान तुम्ही ठेवाल, मग हिंदी त्याच्यामध्ये एक असेल, तर तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना भिडता येईल आणि करिअरच्या उत्तम संधी तुमच्यापर्यंत चालून येतील याची नक्की खात्री आहे. की आज हिंदी दिनाच्या निमित्तानं इतका सुंदर संवाद आपण साधलेला आहे, तर आमच्या प्रेक्षकांसाठी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देताना काय सांगाल? हिंदीविषयी आपण खूप वेळ झालं बोलतोय आणि तुम्ही सगळ्यांनीच इतकं छान आज हिंदी दिन खऱ्या अर्थानं साजरा होतोय असं मी म्हणेन, कारण तुम्ही सगळे हे खूप ऐकताय, तुमच्यापर्यंत हिंदी पोहोचतीये. तर नेहमी म्हणजे या निमित्तानं मी इतकंच म्हणेन की राष्ट्रभाषेचा आपण सगळेजण मनापासून सन्मान राखूयात. जितका होईल तितका हिंदी शब्दकोश वाढणं, हिंदी वाचन वाढण्याकडे आपण आपला कल ठेवूयात. उत्तम साहित्यापर्यंत आपण भिडूयात आणि अनुवादाच्या शैलीतून असेल किंवा आपलं जस्ट मनोगत व्यक्त करण्याच्या शैलीतून असेल, पण हिंदी साहित्याचा प्रचार प्रसार करूयात. राष्ट्रीय स्तरावरती अनेक मोठमोठ्या संस्था याच्यामध्ये काम करतात, की वर्धाची संस्था असेल किंवा राष्ट्रभाषा समिती असेल, पण या सगळ्या संस्था काम करत असताना जर नागरिकांचा त्याच्यामध्ये सहभाग नसेल तर मग त्या उपाययोजनांना काही जास्त वजन नाही मिळत. पण एक नागरिक म्हणून जेव्हा आपण मनापासून त्यामध्ये सहभाग घेऊ की आपली भाषा, की अनेक देश आपल्या राष्ट्रभाषेविषयी प्रचंड अभिमान बाळगतात की ते दुसऱ्या भाषेचा स्वीकार करतच नाहीत, पण आपल्यामध्ये ते जे थोडं बहुत राष्ट्रप्रेम थोडं कुठे जिथं कमी पडतंय, मला वाटतं मी या निमित्तानं तेच आवाहन करेन की ते भरून निघू दे. आपल्या राष्ट्रभाषेविषयी आपल्या मनापासूनचा जो आदर आहे तो आपल्या कृतीतून व्यक्त होऊ दे आणि हिंदी भाषेकडचा तुमचा कल वाढू दे आणि हिंदी तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वाणीमध्ये विसावली गेली तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठा आनंद नसेल हिंदीसाठी. तेव्हा हिंदी दिनाच्या या निमित्तानं मी याच शुभेच्छा सर्वांना देते. आपण आपला कल, आपला ओघ हिंदीकडे नेत खऱ्या अर्थानं आपण आज 14 सप्टेंबर हिंदी दिनाच्या शुभेच्छा देऊयात सगळ्यांना आणि थांबूयात. धन्यवाद.